नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण कर्क राशीच्या आयुष्यात अचानक काही मोठ्या घटना घडणार आहेत. याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तुमची कर्क राशी असेल, तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल, पैशाबद्दल, आरोग्याबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, तुमचा पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, व्यापार चालत नसेल, नोकरीच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल, संतान प्राप्तीसाठी काही समस्या असतील, जीवनात खूप अडचणी असतील, काय करावं हे कळत नसेल, प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील, तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू. काय दोष आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. योग्य उपाय, योग्य सेवा देऊ. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, ही अचानक घडणारी मोठी घटना नेमकी कोणती असणार आहे? ग्रहांच्या या शुभ संक्रमणामुळे तुमच्या जीवनात अचानक अशा काही संधी चालून येतील ज्यामुळे तुमची आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थिती एका क्षणात बदलून जाईल. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा बऱ्याच दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर अनपेक्षितपणे तुम्हाला उच्च पदाची, चांगल्या पगाराची आणि मनासारखी मोठी संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची योग्य ती दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ तुमचे अधिकारी असतील ते तुमच्या कामावर अत्यंत प्रसन्न होऊन तुम्हाला मोठा सन्मान किंवा मोठी पदोन्नती देतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अफाट यश आणि प्रचंड धनलाभ घेऊन येत आहे. तुमचे कित्येक दिवसांपासून रखडलेले सौदे किंवा प्रोजेक्ट्स अचानक पूर्णत्वास जातील. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग एकाच वेळी निर्माण होतील. जर तुम्ही स्वतःचे घर, नवीन जमीन, फ्लॅट किंवा नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमचे हे स्वप्न अचानक पूर्ण होण्याचे प्रबळ राजयोग तयार होत आहेत. या अचानक घडणाऱ्या घटनेचा अतिशय सुंदर प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक आयुष्यावरही पडणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी त्यांचे कुटुंब हेच सर्वस्व असते आणि गेल्या काही दिवसात कुटुंबात किंवा नातेसंबंधांमध्ये चालू असलेले वादविवाद, गैरसमज, मानसिक अशांतता आता पूर्णपणे संपुष्टात येईल. घरात पुन्हा एकदा आनंद, सुख, शांती, समाधानाचे वातावरण पसरेल. पती पत्नीमधील दुरावा मिटून प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल. जर तुम्ही विवाह योग्य असाल तर अचानक एखादे अत्यंत अनुरूप, सुशिक्षित आणि मनमिळावू घराण्यातून स्थळ चालून येईल आणि विवाहाचे योग अत्यंत वेगाने जुळून येतील. घरात मुलांकडून एखादी खूप मोठी आनंदाची बातमी मिळेल किंवा संतती प्राप्तीची प्रतीक्षा करणाऱ्या दाम्पत्याची मनोकामना पूर्ण होईल. अचानक घरातील एखादी जुनी मोठी चिंता मिटल्यामुळे तुमच्या मनावरचा प्रचंड मोठा भार हलका होईल. कर्क राशीच्या लोकांमध्ये एक अद्वितीय संवेदनशीलता आणि दयाळूपणा असतो, परंतु बऱ्याचदा तुम्ही अति हळवे होऊन किंवा भावनिकतेच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेता. या अचानक मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवावा लागेल आणि अतिविचार करणे थांबावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे किंवा भूतकाळातील कटू आठवणींमध्ये अडकून राहणे पूर्णपणे सोडा. कोणताही मोठा आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय घेताना केवळ भावनेच्या भरात न वाहून जाता सारासार विवेक आणि बुद्धीचा वापर करा. जेव्हा यश किंवा संपत्ती मिळते तेव्हा आपल्या भविष्यातील योजना कोणापुढेही जाहीर करू नका. गुप्तता पाळणे हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरेल. नकारात्मक लोकांच्या संगतीपासून आणि त्यांच्या बोलण्यापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. या शुभ काळाची सकारात्मक ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी, चंद्रदेवाची अखंड कृपा मिळवण्यासाठी तुम्ही दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा, बेलपानं वाहा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा उपाय तुम्हाला लाभदायक आहे. तुमची कामं पूर्ण होतील. शेवटी मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या संयमाची आणि संघर्षाची वेळ आता संपली असून तुमच्या कर्माची सोनेरी फळं मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात अचानक घडणारी ही घटना तुमचे नशीब पालटून टाकेल आणि तुम्हाला समाजात मोठा मान, सन्मान आणि वैभव मिळवून देईल. स्वतःवर आणि देवावर अतूट विश्वास ठेवून सकारात्मकतेने पुढे वाटचाल करा. येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अखंड भरभराट, उत्तम आरोग्य, भरभरून आनंद घेऊन येऊ हीच आपण स्वामी चरणी, महादेव चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका तपासून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करा. धन्यवाद.